भावा बहिणीच्या सुंदर नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते, भावाचे औक्षण करते व भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि हे वचन प्रत्येक भाऊ शेवटपर्यंत निभावतो. त्यामुळे हिंदू धर्मातील हा सण खास असल्याने प्रत्येकालाच रक्षाबंधनची ओढ असते. बहिणी तर या सणाची विशेष वाट पाहतात, कारण त्या भावाकडून त्यांना छान गिफ्ट या दिवशी मिळणार असते. हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारपासून सुरू होईल. मात्र रक्षाबंधन 8 तारखेला साजरे होणार का, की 9 तारखेला रक्षाबंधन साजरे करावे या संभ्रमात अनेक जण आहेत. तसेच भद्रकाळाचे सावट या रक्षाबंधनात असणार आहे का, पाहूयात. रक्षाबंधन तिथी. पौर्णिमा तिथी प्रारंभ 8 ऑगस्ट 2025 दुपारी 2:12 पौर्णिमा तिथी समाप्ती 9 ऑगस्ट दुपारी 1:21 उदयतिथीनुसार 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे होणार आहे. रक्षाबंधन शुभमुहूर्त सकाळी 5:47 सुरू होईल, दुपारी 1:24 असेल. रक्षाबंधनासाठी 7 तास 10 मिनिटाचा शुभमुहूर्त आहे. या मुहूर्तावर राखी बांधू नये. राहुकाळ सकाळी 9:07 ते 10:47 राहुकाळ 1:40 आहे. राहुकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते, त्यामुळे या काळात राखी बांधू नये. भद्रकाळ असणार का? यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रकाळ असणार नाही, त्यामुळे निश्चिंत होऊन राखी बांधावी. भद्रकाळात राखी न बांधण्याचे कारण म्हणजे पौराणिक कथेनुसार रावणाच्या बहिणीने त्याला याच भद्रकाळात राखी बांधल्याने त्याचा विनाश कसा झाला हे सर्वांनी पाहिले. त्यामुळे आपल्या भावाच्या सुखी व उदंड आयुष्यासाठी भद्रकाळात राखी बांधली जात नाही. राखी काढण्याचा मुहूर्त. रक्षाबंधनाचा म्हणजेच राखी बांधण्याचा शुभमुहूर्त असतो. तसेच राखी देखील विशिष्ट काळाने काढली जावी असे मानतात. रक्षाबंधनच्या 24 तासानंतर राखी काढण्याचे सांगितले जाते. तसेच अनेक जण गोकुळाष्टमीच्या दिवशी देखील राखी काढतात. तर अनेक जण आपल्या बहिणीचे रक्षासूत्र म्हणून राखी आपोआप हातातून निघत नाही तोपर्यंत ती बांधून ठेवतात.